राहील या पद्धतीने. पाहिलं मित्रांनो, हा बघा मित्रांनो, हे बघा साईज. काय साईज आहे मित्रांनो. तर ही बघता हा हे बघू शकता मित्रांनो. काय फायनली मरळ मासा काढून घेतलेला बघू शकता तुम्ही. हा बघा आपला मरळ मासा. तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन मध्ये. आज आपण करणार मरळे माशाची फिशिंग. तर मरळे माशापासून आपल्याला दावण आणि त्यासोबत बेट म्हणून खेकडा वापरायचा आहे. तर आपण ऑलरेडी बरेचसे खेकडे पकडलेले आहेत. फिशिंग करताना खूप मजा आली मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल नंतर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, भेटूया अशा नवीन व्हिडिओसह. आय होप की तुम्ही व्हिडिओ हा शॉर्ट पण नक्की बघा. तर व्हिडिओचा आनंद घ्या. तर मित्रांनो, आता काहीच वेळात संध्याकाळ होईल आणि त्यामुळे आपण आता दावण लावण्यासाठी आपण आलो आहोत. बघू शकता तुम्ही, मी पहिली गाडी तर रोवून घेतलेला आहे आणि आपली दावणसुद्धा बांधलेले आहे. आणि आपल्याला आता आपल्याला दावण सोडायचे आहे आणि त्याला आपलं खेकडे लावायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो खेकडा कशा पद्धतीने आपल्याला लावायचा आहे. तर त्यासाठी मी रबर इकडे आणलेला आहे. भरपूर असे रबर मी घेऊन आलो आहे. खेकडे पण भरपूर आहेत आणि त्यांना ऑलरेडी मी रबर लावलं आहे. तरी पण तुम्हाला एकदा मी रबर कसं लावायचं आहे ते तुम्हाला लावून दाखवतो. आणि मित्रांनो, आपण रबर यासाठी यूज केले आहे कारण आपला खेकडा जास्त काळापर्यंत जिवंत राहील. आणि जास्त काळ पण जिवंत राहिलं म्हणजे त्याच्यावर मरळ ही लवकर अटॅक करेल. आणि त्याचा दुसरा फायदा असा आहे की आपण खेकड्याला रबर लावल्यामुळे आपण त्याचा यूज पण करू शकतो. कारण आपल्याला रोज जास्त जास्त खेकडे लागतील. त्यामुळे आपण आज ही खेकडी यूज केली, आपण परत खेकडी उद्यासाठी पण आपण याचा यूज करू शकतो. म्हणून आपण खेकड्यासाठी आपण रबर इथे यूज केला आहे. तर मित्रांनो, आपला हा आहे खेकडा आणि आपल्याला या साईजचे यापेक्षा लहान साईज सुद्धा खेकडे चालतील आणि मोठी साईजची खेकडे पण चालतील. रबर आहे. तर बघू शकता तुम्ही, या प्रकारे आपला खेकडा पकडायचा आहे. त्यानंतर रबर या पद्धतीने खेकड्याला खेकड्याला लावायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, खेकडे साईज बघून आपल्याला रबर लावायचे आहेत. म्हणजे रबरला आपण किती वेळेस लावतो, तर लहान खेकडा असेल तर 3 वेळेस लावा किंवा खेकडा साईजनुसार लावा आणि मोठा असेल तर 2 वेळेस. तर हा खेकडा मोठा त्यामुळे मी 2 वेळेस लावत आहे. एक काढून घेत आहे कारण की प्रेशरमुळे मरून जाईल. आणि खेकडा आपल्याला जो लावायचा आहे तो या पद्धतीने लावायचा आहे. मित्रांनो बघू शकता, यामध्ये असा गळ टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर असं एक बघा सर्कल पूर्ण करायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला आपला खेकडा लावायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपलं या पद्धतीने आपला गळ सोडून द्यायचा आहे. तर मित्रांनो, ही पद्धत मला खूप हार्ड वाटते कारण मला पण ते आणखीन जमलेलं नाही. कारण आपला हुक जे आहे ते या पद्धतीने थांबते आणि जेव्हा अटॅक करते मिरव तेव्हा अशा अटॅक केल्याने लगेच आपल्याला हुक होईल. तर मित्रांनो, आपल्या अशा पद्धतीने गळ लावायचे आहेत. तर मी 2 आड घातलेले आहेत आणि या पद्धतीने आपल्याला हुक्स लावायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही एक खेकडा लावताना या पद्धतीने खेकडा लावा, जेणेकरून तो पाण्यामध्ये राहील आणि आधार पण राहील या पद्धतीने. तर मित्रांनो, आपण 3-4 गळ हुक्स लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. जे बघू शकता. आणि इथे एक मी काळी रोवून घेतलेली आहे. या पद्धतीने आपण बैल फासा ज्याला बोललं जातं तर तो आपण मारलेला तंगुसाचा. आणि हे बघू शकता मित्रांनो, मी जवळपास 4 गळ लावले आणि 4 गळानंतर माझी काळी रोवलेली आहे. तर तुम्ही तुमच्या गळानुसार आणि कंडिशननुसार आपल्याला काडी रोवून घ्यायची आहे. तर माझे जवळपास 16 मीटर या अंतराप्रमाणे इथे काडी रोवलेली आहे. बघू शकता तुम्ही, कंडिशननुसार लावून घेऊ शकता. माझे हुक्स जे आहेत ते 4 मीटर दरम्यान आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर आता मित्रांनो, आता बाकीचे दावण आपली लावून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने आपले दावण संपलेले आहेत. बघू शकता इथे आपली ही लास्टवाली काडी आहे आणि आपल्याला या साईडला हे जे आहे आपल्याला खाली लावायचे कारण आता खेकडे संपलेत आपली. तर तुम्ही बघू शकता आपण असे या अंतरावर एक काड लावलेलं आहे आणि आपण भरपूर सारे गळ जवळपास 100 गळ लावले आहेत. तर आपण या इथून गळ लावणं स्टार्ट केलं होतं. तर आणि बघू शकता तुम्ही, आपण बरं डिस्टन्स कवर केलं आहे. तर बघू शकता आपल्याला खेकडा अशा पद्धतीने लावायचा आहे. चला तर मित्रांनो, आता उद्या मॉर्निंग येऊन चेक करूयात आपण किती मासे यामधून पकडू शकतो. तर नंतर स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण दावण चेक करणार बघू शकता माझ्या मागे आणि समोर बऱ्याचशा काड्या पडल्या आहेत. तर बघूयात आणि चेक करूयात. चला तर आता चेक केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की यामध्ये आपण किती मासे पकडू शकणार आहोत. तर मित्रांनो, समोर मासा वाटतोय. तर बघूयात कोणता मासा आहे. तर ओ मित्रांनो, मरळ मासा आहे.
बघितलं मित्रांनो, ओ हो खतरनाक. हे बघू शकता मित्रांनो. चला मित्रांनो, आजची आपली बोवणी आहे तर काढून घेऊयात बोवणीला. तर मित्रांनो बघू शकता, हे आपली आजची बोवणी आहे. चला काढून घेऊया आता. तर मित्रांनो बघू शकता, आपण काढून घेतला आपला मरळ मासा पहिला. जवळपास 1.5 किलोच्या जवळपास असायला पाहिजे. तर टाकून दे बॅगमध्ये आणि समोर चेक करूयात. मित्रांनो समोर तो भला मोठा मासा वाटतो, ते बघूया कोणता आहे ते. ओ माय गॉड मित्रांनो, खूपच मोठा मासा होता मित्रांनो. पण बघू शकता तुम्ही. ओ हो हो, ओ हो हो, अरे बापरे. काय साईज आहे मित्रांनो, बघू शकता मित्रांनो काय साईज आहे. मित्रांनो बघू शकताय, मित्रांनो बघू शकताय काय साईज जबरदस्त. हा हा, बघू शकता मित्रांनो काय साईज आहे. जस्ट इतक्यात मेलला मित्रांनो आपला मळ मासा. आणि जवळपास 4-4.5 4-4.5 किलोपर्यंत असायला पाहिजे साईज याची. तर चला आता समोर चेक करूयात. मित्रांनो ह्या मरळीनं बऱ्याचशा काड्या खाली पाडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, ओ समोर आहे मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. आणि ती पण जाण्याच्या मार्गावर आहे. तर ही बघू शकता, हाची 3 नंबरची मरळ मासा बघू शकता मित्रांनो तुम्ही. ओहो काय साईज मित्रांनो जबरदस्त. चला काढून घेऊया आणि बघूया समोर. मित्रांनो बरेच दावून बघितले आपण, त्यामध्ये काय नाही सापडलं. पण समोर एक मासा वाटतो, तर बघूया कोणता आहे. तर मासा म्हणजे मरळ मासाच कोणता असणार म्हणल्यापेक्षा. ओ साईजिंग मित्रांनो बघू शकता. साईजिंग खतरनाक. हा हा हा, हे बघू शकता मित्रांनो काय साईज आहे. हे पहा मित्रांनो साईज, खतरनाक साईज मित्रांनो, एकदम खतरनाक साईज. चला काढून घेऊ आता. मित्रांनो समोर एक वाटते, तर बघूया. म्हणजे मरळ मासा आहे का ते खेकड्याने दगडामध्ये आपलं लावून घेऊन गेला आहे माहिती नाही. रे बा, चला मित्रांनो दगडामध्ये आपला खेकडा दावून घेऊन गेला होता. तर मला वाटतं मासा काय की समोर. मित्रांनो मागच्या वेळेस कन्फर्म नव्हतं मासा होता की नाही, पण आता यावेळेस मासा असणारच आहे. चला बघूयात. बघितलं मित्रांनो, आणि हा खूपच मोठा मासा आहे. ओ हो, खूप खतरनाक वाटतो मित्रांनो.
पप पाहिलं मित्रांनो, हा बघा. हा बघा काय साईज आहे मित्रांनो. ओ हो हो. मित्रांनो हे बघा साईज, काय साईज आहे. हा हा बघू शकता मित्रांनो, जवळपास 2-3 ते 3.5 3 किलोच्या आसपास साईज असायला पाहिजे मित्रांनो. बघू शकताय. चला मित्रांनो काढून घेऊया आता. मित्रांनो समोर थोडीशी दावण बाकी आहे बघायची आपली, तर तेवढी दावण चेक करून घेऊयात. तर मित्रांनो इकडे एकही मासा आला नाही, तर या दावामधून आपण एकंदरीत 5 मासे पकडले आहेत. त्यामध्ये मॉन्स्टर साईजचे 3 मरळ मासे आहेत आणि 2 लहान साईजचे मासे आहेत. त्यामध्ये दोन्ही साईज जवळपास 1 किलो ते 1.5 किलोच्या जवळपास असायला पाहिजे. ही आपली दावण जी आहे मित्रांनो, ती आपण 100 गळ टाकली होती. मित्रांनो आपले जे 6 ते 7 मीटरवर एक गळ बांधलेला आहे असं बघू शकता. तर आपण 100 गळ दावण आहे, पण ही खूप दूर गेलेली आहे. मित्रांनो आपण फायनली आलो तर आपल्या दावणवरती बघू शकता. मागे आपल्या काड्या आहेत आणि दावण आपली या साईडला गेलेली आहे. या साईडला गेलेली आहे आपली दावण. तर त्या तिकडे एक मासा वाटतो तर बघूया आपण. आणि काल रात्री आपण दावणवरती मरळ आहे माशासाठी, त्यासाठी आपण बेट म्हणून खेकडा वापरले होते. तर आपण बरेचसे गळ लावले आहेत. तर आता बघूयात आपण या दावणमधून किती मासे पकडू शकतो. तर चला आता दावण बघायला सुरुवात करूयात. मित्रांनो इथपर्यंत काही नाही आहे, तर समोर बघूयात. मित्रांनो समोर दावण खाली पडलेली वाटते, तर तिथं मासा कदाचित असायला पाहिजे. तर बघूया आपण आता, आपल्या पायानंतर समजेलच. तर चला बघूया त्याला पण. तर मित्रांनो आता या साईडला दावण खाली पडलेले, तर बघूया तिथे मासा आहे का नाही. तर मित्रांनो इथपर्यंत आपलं काय लागलं नाही, पण आत्ता समोर मासा वाटतो. तर बघूया कोणता आहे. तर रात्री खूप हवा सुटली, त्यामुळे आपली दावणची खाली पडली होती. आणि इकडे एक मासा वाटतो, तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, तर हे बघू शकता आपला एक मासा आलेला आहे आपल्याकडे. हा बघा मित्रांनो, आपण हा मेलेला मासा आहे. तर याला काढून फेकून देऊयात आणि समोर दावण बघूयात आपली. मित्रांनो आपली हे आपण फायनली मरळ मासा काढून घेतलेला बघू शकता तुम्ही. हा बघा आपला मरळ मासा. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि तुम्हाला चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसह. नक्की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहिला त्यावर तुमचे मनापासून आभार. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसह.